नमस्कार. आपण आता पुढच्या मुलाखतीकडे जातो. एकूणच गौरीचा सगळा प्रवास आपण थक्क करणारा प्रवास आहे. मग तो मानवतेच्या दृष्टिकोनातून असेल, समाज आणि समाजाची तिने केलेला संघर्ष आणि एकूणच श्री गौरी सावंत म्हणून गणेश ते श्री गौरी हा प्रवास आपण अनुभवला. हा अनुभवत असताना तिच्या मनातले द्वंद्व, एक आईचं ममत्व आणि यातून आपल्याला समाजामध्ये उभं राहिलं पाहिजे. आपल्या समाजाला ज्या समाज तिने आता स्वीकारला आहे, की ज्या समाजाने खरं स्वीकारायला पाहिजे होतं, त्या समाजाने न स्वीकारल्यामुळे मनामध्ये इच्छा असेल नसेल तरी आता आपल्याला त्या समाजामध्ये, ट्रान्सजेंडर समाजामध्ये गेलं पाहिजे. आणि एकूणच त्या सगळ्या ट्रान्सजेंडर समाजाचा प्रवास ती बघत असताना त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना, किंबहुना त्यांच्यावरती होणारे अन्याय, किंवा शेवटी हा माणूसच आहे ना. ट्रान्सजेंडर काय असो किंवा ज्याला आपण अतिशय अपमानास्पद अनेक वेळा शब्द वापरतो, छक्का, हा देखील एक माणूस आहे. त्याला देखील मन आहे, त्याला देखील भावना आहे, त्याला देखील संवेदना आहेत. या संवेदना जपत जपत तिच्या आयुष्यामध्ये खरं म्हणजे आई होणं, बाय बर्थ एखाद्या मुलाला जन्म देणं आणि दुसरी मुलगी स्वीकारून आईच्या मायेनं तिच्यावरती प्रेम करणं आणि तिला समाजामध्ये उभं राहण्यासाठी म्हणून जे जे म्हणून करणं शक्य आहे. मग तिचा शाळेतला प्रवेश असेल, तो देतानाची अडचण असेल, किंवा मग प्रश्न जो ऍडमिशन फॉर्म असतो त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये वडिलांचं नाव काय, आईचं नाव काय, वगैरे वगैरे, हा सगळा जो प्रवास जो आहे, हा प्रवास हिने कसा झेलला असेल, कसा पेलला असेल, याबद्दल आपल्याला तिच्याकडनं सखोल माहिती करून घ्यायची आहे. आणि खरं म्हणजे तिच्या टाळी नावाच्या चित्रपटामधनं अनेक गोष्टी आपल्याला कळल्या आहेत. पण कादंबरी ज्यावेळी पुढे जाते किंवा एका कथानक म्हणून ती स्वतः स्त्री पुढे घेऊन जाते, तो एक वेगळा भाग असतो. त्या भागाला आपण आता सुरुवात करत आहोत. मी श्री गौरीला अशी विनंती करीन की तो प्रवास आज समाजासमोर येऊ द्या. जेव्हा गायत्रीची आई वारली हो. आणि 15-20 दिवस ती शाळेमध्ये नव्हती. ऑलरेडी ती शाळेमध्ये होती. अच्छा. हा. 3री-4थीला तिचं शाळेमध्ये नाव होतं. त्यामुळे दाखला वगैरेचा प्रश्न नव्हता. जेव्हा 15-20 दिवसानंतर मी जेव्हा शाळेमध्ये गेली, तेव्हा मला प्रिन्सिपलच्या रूम मध्ये जायला सांगितलं आणि विद्येचं मंदिर आहे जिथे आपण सरस्वतीचा फोटो बघतो आणि सरस्वतीच्या फोटो समोर लावलेली अगरबत्ती आणि त्याच्या खाली पडलेला तो धूळ ना, ती उदी समजू का काय समजू मला माहित नाही. ते घेऊन मस्तकाला लावू तेही मला माहित नाही. तर मी गेली गायत्री बरोबर. तर प्रिन्सिपल मॅडमनी मला शी वोंट अलाउ मी टू सिट ऑन द चेयर ऑल्सो. तुम कौन हो, तुम क्यों आई हो, तुम्हारा इसका क्या मतलब है. तर मी तिला सांगितलं असं, हाँ वो हमको पता है पर इसका किसी को तो लेके आओ, तुम नहीं आना स्कूल में, दूसरे बच्चे डर जाएंगे. आता 15 दिवसात त्या मुलगी माझ्याबरोबर डरत नव्हतीच ना. 15 दिवसामध्ये ती व्यवस्थित हेल्दी झाली होती जरा, ओके. आणि नंतर ती सावरली होती. तिला माहिती होतं की मी आय हॅव लॉस्ट माय मदर आणि तिचं हे झालं होतं, आपण काय म्हणतो, स्थलांतरित झाली होती ती एका ह्याच्यातून दुसरा. तिच्यासाठी तो मेंटल ट्रॉमा होता. आई वारणं, रक्ताच्या न नात्याच्या गोत्या, ही माणसे साड्या घालून फिरतात, सकाळी भांडतात, संध्याकाळी भांडतात, सकाळपासून शिव्या देतात. त्यामध्ये ती आली होती. ती तिच्या मर्जीने नव्हती आली होती, परिस्थितीमुळे ती आली होती. हेही आपल्याला तेवढं स्वीकारावं लागेल. शी वॉज नॉट हॅव्हिंग अ चॉईस. अनफॉर्च्युनेटली का होईना ती माझ्याकडे तशा पद्धतीत आली होती की ज्याकडे चॉईस नव्हता. शी वॉज लाईक अ फुटबॉल. ह्यानी ढकललं तर ह्यानी ढकललं, त्याने ढकललं, तशा झाली. तर मग मी सांगितलं टीचरला की असं असं झालंय. ते म्हणाले वो सब ठीक है लेकिन आप इसका कुछ फॉर्म पे साइन नहीं कर सकते. इसका कोई मामा चाचा, मग स्लम मधल्या दुसऱ्या माणसांना आपण जसं शेजारी तयार करून आम्ही सुरू केलं तिचं की आता परत नेणं. मग परत 15 दिवसांनी आम्हाला बोलवलं शाळेतून, लिहून पाठवलं. ते म्हणाले ही ना शाळेमध्ये टाळ्या वाजवते, लोकांच्या पेन्सिली चोरते. आता माझ्या बरोबर कदाचित ठीक आहे ना, बालपणाच्या म्हणजे माझ्या हल्ली आता मी बघते की माझ्या मुलांना म्हणजे शुभम करोती येत नसेल, पण माझ्या मुलांना सर्व्हायव्हर ऑफ लाईफ सगळं येतं. म्हणजे माझ्या सेक्स वर्करच्या मुलांना मिळतं क्या आंटी किसका. मला काही काही लोक गौरी नावाने हाक मारतात, छोटी मुलं, और गौरी कैसी आहे. मग माझ्या चेलांना राग येतो, आम्ही तुम्हाला नानी म्हणतो ते कसे, म्हणजे माझी मुलं आहेत. तर मी शाळेत मला सांगितलं की ती टाळ्या वाजवते, ती पेन्सिल तोडते आणि बोलते ज्यादा करेगा ना वो छक्के लोगों को लेकर के तुमको मारूंगी.
दॅट वॉज व्हेरी रिस्की दॅट. म्हणजे माझ्या प्रेमाने तिला ओव्हर नाही झालं पाहिजे, बरोबर. ओव्हर पॅम्परिंग नाही झालं पाहिजे. कारण की मग मला टीचरनी प्रश्न विचारला की देखो आप किन्नर हो, व्हेरी सोफेस्टिकेटेड, म्हणजे ते आपण म्हणतो ना मारायचे पण व्यवस्थित. आप किन्नर हो, ये किन्नर है क्या, आपको क्या जरूरत है इसको रखने की, इसको किधर दो डालो. मतलब आप आपके घर पे लेके जाओ, आप आपके घर पे लेके जाओ, आप स्कूल लेके आओ, पैसा चाहिए तो मैं भर दूंगी. त्यालाही तो तयार नाहीयेस. म्हटलं ठीक आहे, मैं कुछ ना कुछ करूंगी, पर आइंदा से वही नाही करेंगे. मग मला कळलं की संस्कार देणं किती गरजेचं आहे वा. त्या माहोलमध्ये. आणि शाळा का, म्हणजे सर तुम्हाला कदाचित या गोष्टी जरा की 2 वेण्या काच घालून या. आमच्याकडे कोण करणार वेण्या घालणार भाऊ. आम्हाला सकाळी उठून करून मेकअप करून भीक मागायला जायचं असं. आणि शाळेमध्ये पहिला रोज रिबीन लागतात. मी रोज शेजारच्या बायकांना सांगायची, दीदी मुन्नी आपा जरा इसका 2 छोटी डाल दो ना रिबीन. मी बांधायची, तिला पसंत नाही यायचं. त्या रागामध्ये एकदा मी तिला सलून मध्ये नेऊन मशरूम कट केला आणि ती रडत होती. माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण की मला रोज बायका टाळायला लागल्या की गौरी आंटी अपने बच्चे को लेके आती, इसका 2 छोटी डालो बोलते. मी तिचे केसच कापायला सलून मध्ये नेलं, जेंट सलून मध्ये 30 रुपयाच्या वाकड्यावरती म्हटलं केस कापा. ती रडतीये. आणि मग परत सावंत साहेबांचं जसं माझं झालं की मी का केस कापले बाई, मला रोज ह्याच्या त्याच्या पाया पडायला लागतंय. आणि तिला वाटलं की आय एम अ क्रुएल पर्सन, सी अगेन इट हॅव चेंज, म्हणजे रिव्हर्स बॅक है ना. समाज पुन्हा आपण जे बघा ते तिच्या नजरेत मी विलन होती त्या दिवशी, माझ्या नजरेत माझे वडील विलन होते. माझी मजबुरी होती की मी तुझे केस रोज नाही बांधू शकत. तो आणि तो हुशार तो नावे और छोटा करना का, ती नाही इथंही रखो. आणि ती माझ्याकडे रागाने बघे. मग मी म्हटलं की आज सावंत साहेबांची परतफेड सुरू झालीये, मी त्यांची परतफेड सुरू केली आहे. त्यांचं दुःख मला नाही कळलं, हिला माझं दुःख नाही कळत. पण ओव्हरऑल आपण म्हणतो की एवढं सोपं नसतं. आणि मला एक अनुभव की मी मालाडला राहायची, मालवणीला. मालाड स्टेशनवर येते तर रिक्षा पकडली आम्ही. आम्हाला आमची पाणीपुरी भरपूर आवडते, मग आम्ही दोघी माई प्लेट, तू 2 प्लेट खायगी, मैं 3 प्लेट खायगी, अशा आमच्या स्पर्धा असायच्या. आणि आली आणि तो रिक्षावाला काच अशीशी करत होता. का काच करतोय मला माहित नाही, बाहेरच्या काचेत दिसतं, आतलं काय बघायचं त्याला. तर आणि माझं पदर तेव्हा मी जरा ओव्हर ही असायची, तर ही मला अशी करते, मा पल्लू सीधा कर लो, वो अंकल देख रहा है. देखना तर देखने दे ना. पण मग ती भीती वाटली कुठेतरी, त्या नजरेत होतं. मग नंतर म्हटलं, क्या आपा बेचोगी क्या लडकी. रात्री 2 वाजता आमच्या दरवाजावर नॉक व्हायला सुरुवात झाली. आणि मला अजून आठवतं 2-3 वर्षानंतर पाऊस आला खूप, आणि मुलगी माझी 13-14 वर्षाची आणि तिला पावसात भिजायचं होतं. स्लम मध्ये मुलं पण बाहेर गाडीवरती उभी असतात, मी कसं अलाव करू तिला पाण्यामध्ये म्हणजे भिजायला. आणि ती गेली आणि माझी एंट्री आणि ती पाण्यात जायला मी तिला फरफडत आत नेली. पुन्हा तिच्या नजरेत आईने मला भिजून नाही दिलं, पण मलाच कळत नव्हतं की मी कसं करू. आणि मग त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो फिरायला, पावसाळ्याचे दिवस होते. मी रात्री 2 वाजता तिला उठवलं, उठणं सोन्या. ती म्हणे काय झालं, असं थकून गेले. चल बारिश आ रहा है, ऊपर टेरेस पे जाएंगे. कारण की आता तू मोठी झाली, आता टेरेसवरती तू खेळ कशी पण सोन्या. माझं ते ओझं घेऊन मला ठेवू नको की मला तू पावसात भिजून. कदाचित त्यावेळेस तिला ते कळलं नसेल, पण मला ते गिल्ट राहिलं होतं की मी तिला पावसात भिजून नाही दिलं. आणि किती पोगून व्यवस्थित आली होती. एका मुलीची आता पिरियड्स येणार, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. मग अशा वेळेस आमच्या शेजारच्या बायकांनी सपोर्ट सिस्टमने आम्हाला केलं की गौरी आंटी अभी उसको ये मत करो, अभी उसको चिल्लाना नहीं. सो इट वॉज लाईक दॅट. पण जेव्हा आपण म्हणतो सोशली सगळेच आपल्याला मातृत्व म्हणून स्वीकारत नाही. मी जसं म्हणाले, लोकांच्या बघायच्या नजरा किती भयानक आहे. आणि खरं आज जी गौरी आहे, व्हॉट यू सी, ती मी गायत्रीमुळे आई झाली. मला जे ते घडवलं ना, ते माझ्या पहिल्या गुरुनी घडवलं, तर गायत्रीने मला कळवलं की आई आता तू असं राहायचं. आपल्याकडे कसं ना, श्यामची आई म्हटलं की ती आई अशीच असली पाहिजे, आईने हे कपडे नाही घालायचे, हे फिक्स आहे. फिक्स आहे, बरोबर. आईने अशी लिपस्टिक नाही लावायची, आईने हे नाही करायचं. ती आई मला त्यांनी केली आहे. त्यामुळे आज जे मी आईच्या ह्याच्यामध्ये आहे ना, ती माझ्या मुलांनी केली.